अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. सूर्याच्या किरणांनी नदीच्या तालावर हवेच्या लहरींनी मिळते आहे अक्षय ऊर्जा. दिवस रात्र प्रत्येक प्रहर प्रत्येक शहर प्रत्येक नगर चमकतो जीवनाचा प्रत्येक मार्ग. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी आहे ऊर्जा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आमच्या ह्या पॉडकास्ट अक्षय ऊर्जा आणि आपण मध्ये. नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे माझा को होस्ट अक्षय. हॅलो हॅलो मित्र हो, आज पुन्हा गोष्टी कहाण्यांचा डाव चालेल, गप्पांचा काफिला पुढे जाईल आणि सर्वत्र कुसुम फुलेल. अरे वा वा वा, क्या बात आहे. मग मला असं वाटतंय आज कोणामध्ये तरी माझा आत्माच घुसलाय बुवा. कोणीतरी शेरोशायरी करताय. हो ग बाई, संगतीचा परिणामच म्हणायचा हा. शिवाय शायरी शेर वगैरेचा ठेका तू एकटीने थोडीच घेतलाय ऊर्जा, आम्ही पण तर करू शकतो की. हो मग का नाही, सर्वजण करू शकतात. ठरवलं आणि प्रयत्न करतच राहिला ना तर मनुष्य काहीही करू शकतो. अरे वा, आज तर तू देखील माझ्यासारखीच मोठमोठ्या गोष्टी करायला लागलीस बघ. मग काय तर. अरे संगतीचा परिणाम तर माझ्यावरही दिसेलच ना अक्षय. मी म्हटलं होतं की नाही की प्रयत्न करणारे काहीही करू शकतात. अरे वा वा वा, क्या बात आहे. आज तर तू पण माझ्यासारख्याच मोठमोठ्या गोष्टी करत आहेस. हो, आणि काही अशाच लोकांच्या गोष्टी घेऊन आले आहे ज्यांनी प्रयत्न केले आणि काहीतरी खास करून दाखवलं. असं बरं, आज शो मध्ये या व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे? ह्या व्यतिरिक्त अक्षय, आज आपण पुन्हा PM कुसुम योजनेबद्दल चर्चा करणार आहोत आणि पुन्हा एकदा हिच्या सर्व बाजू नीट समजून घेणार आहोत, म्हणजे आपले श्रोते सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील आणि मग तेही लवकरात लवकर या योजनेचा फायदा घेतील. मग आपण वाट कशाची बघत आहोत, कार्यक्रमाला सुरुवात करूया की? हो हो नक्कीच. तर सुरू करूया आजची आपली खास सेगमेंट, एक कहाणी आमच्याकडून. एक कहाणी आमच्याकडून. चला चंद्रपूर चंद्रपूर चंद्रपूर, या 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 चंद्रपूर. अरे दादा, हा. एक चंद्रपूरचं तिकीट दे. हो हो, हे घ्या 25 रुपये. हे घे. बरं 5 रुपये नंतर देतो, सुट्टे नाही आहेत. बरं. अरे हे बिरजू दादा, अरे कुठं चाललाय? अरे मुस्तफा मिया, तुम्ही पण इथंच? हो की. तुम्ही कुठं निघालात? बस जरा चंद्रपूर पर्यंत निघालो होतो. बरं बरं, मी पण तिथंच तर जातोय. अरे वा, मग ये की. वाटते उपरवालेने ही सीट तुझ्यासाठीच मोकळी ठेवली आहे. हा, आलो आलो. चला, हे बरं झालं. आता गप्पा मारत मारत प्रवास कसा मस्त होईल बघा. अहो ते तर आहेच, पण हे चंद्रपूरला जाणं कसं काय केलंय? अरे त्याचं काय मिया, मी ऐकलंय की त्या गावामध्ये खूप प्रगती झाली आहे. पुन्हा शेतकऱ्यानं तिथं आपल्या पडीक जमिनीवर सोनं उगवलंय म्हणे. सोनं? अरे काय गोष्ट करतोयस बिरजू भाऊ? अरे काय खाऊन आलाय की काय सकाळी सकाळी? अरे खाऊन तर भाजी पोळी चालू आहे मी, पण मिया खरंच तिथं शेतकऱ्यानं सोनं उगवलंय. अहो प्रवाशांनो, रामपूर आलं, रामपूरचे पॅसेंजर उतरा. अगं हे बॅग तरी नीट होतं. दे मला. अरे हे बघ, इथे. आपण गप्पा आरामात सुरू ठेव. केल्या आणि हा, पुढचं बस. गाव आलं पण. हो की. अरे आपा, अरे तू सलाम आपा. सलाम जिजाजी. सलाम आज तर भाईजान. चांगलेच योगायोग होत आहेत. मुस्तफा मिया, वाटतंय आजचा तुमचा संपूर्ण दिवसच योगा योगानं भरलाय. आधी मी भेटलो आणि आता तुमची बहीण आणि जिजाजी. हो बिलकुल. अरे तुम्ही बसून घ्या की. मी तर म्हणतो यांना आपल्या जवळच बसवू, म्हणजे मी जे सांगणार आहे ना ते हे देखील ऐकू शकतील. अरे साले साहेब, असं काय ऐकताय तुम्ही? आधी तुम्ही बसायचं खरं आणि स्वतःच ऐका. घ्या भाईजान, बसले. आता सांगा, अशी कोणत्या गोष्टीवर चर्चा चालली आहे? अरे मी तर तेच सांगतोय जे खरं आहे. मग जरा आम्हाला पण सांगा. हे बघा, मी तर आहे शेतकरी, असं म्हणेन की एक जागरूक शेतकरी.
म्हणूनच शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित सर्व माहिती ठेवतो. म्हणजे मग सगळ्यांना सांगता येईल आणि सगळे प्रगती करतील. मी ऐकलंय की चंद्रपूर गावात कोणा एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात सोनं उगवलंय. या हे कसं शक्य आहे? मी पण याला हेच विचारलं, हे कसं? त्याचं असं आहे की त्या शेतकऱ्यानं PM कुसुम योजनेअंतर्गत आपल्या जमिनीवर सौर ऊर्जा पॉवर प्लांट लावलाय. अच्छा. त्यानं वीज निर्मिती होते, जी तो नंतर वीज कंपनीला विकून चांगलेच पैसे कमावतोय. हं. आणि एवढंच नाही तर त्या विजेमुळे गावातील इतर लोकांचा पण फायदा होतोय. अरे वा, हे तर खरंच कमालीची गोष्ट आहे. आपण बिरजू, हा. मला वाटतं हा कोणी श्रीमंत शेतकरी असेल बघ. तेव्हाच तर एवढा सगळा खर्च केला त्यानं. अरे नाही, असं नाहीये. कोणाला पाहिजे असेल ना तर तो स्वतः हा सौर ऊर्जा प्लांट लावू शकतो. यासाठी बँकेकडून कर्जाची सुविधा पण आहे बरं का. अच्छा. आणि नाहीतर वीज कंपनी तुमच्या जमिनीवर प्लांट लावेल आणि तुम्हाला त्या जमिनीचं भाडं पण देईल. अरे वा, हे तर खूप छान आहे. हो ना. बहुत बढिया. पण एक गोष्ट सांग, हा. आपल्याकडे तर शेतीची जमीन आहे, हम्म, पडीक जमीन तर नाही आहे. बरोबर. मग काय आपण पण हा सौर ऊर्जा प्लांट लावू शकतो? हे बघा, जेवढं मला माहिती आहे लावू तर शकतो. त्यात काय आहे की पॅनल थोडे उंचीवर उभे केले जातात आणि त्यांच्यामध्ये जागा सोडली जाते. पण बिरजू, हा. जर आपल्या शेतीच्या जमिनीवर प्लांट लावले तर त्यामुळे शेतीला काही नुकसान तर नाही ना होणार? नाही, काहीही नुकसान होणार नाही. हे पण ठीक आहे. आपण एक गोष्ट सांगू, अरे सांग ना. हे PM कुसुम योजनेबद्दल मी आधी पण ऐकलं होतं. हम्म. माझ्या काकाचा मुलगा आहे ना वसीम, हा. तो सांगत होता. असं काय सांगत होता तो? तो सांगत होता की आज सरकार सौर पंप आणि सोलर प्लांट लावते आणि त्यासाठी सबसिडी पण देते. त्याने तर आपल्या शेतात सोलर पंप पण लावलाय. अगदी बरोबर सांगितलं त्यानं. हा, मी पण PM कुसुम योजनेचाच एक भाग आहे. बरेच लोक आपल्या शेतात सोलर पंप लावून अधिक चांगल्या पद्धतीनं सिंचन व शेती करू शकतात आणि चांगलं पीक मिळवतात. हो, अरे माझ्या भावानं पण असंच सांगितलं होतं. तशी अजून एक गोष्ट आहे बरं का. आता ती कोणती? जर कोणाकडे विजेचा पंप लागला आहे तर त्याला तो सोलर पंप मध्ये बदलून घेता येतो या योजनेमध्ये. हो, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. वा, क्या बात आहे. तुम्हाला तर आधीपासूनच बरंच काही माहिती दिसतंय. हो, माहिती तर आहे. आपण ते काय आहे ना, काकाच्या मुलाला बघून मी देखील सोलर पंपासाठी अर्ज केलाय. अरे वा, हे तर खूप छान केलं. तसं बोलण्याच्या नादात तुम्ही हे तर सांगितलंच नाही की चंद्रपूरमध्ये काय काम काढलंय. तसं मी जात तर होतो आज त्याला भेटायला. बर. पण तुमच्या गोष्टी ऐकून मन करतंय की आधी तो सोलर ऊर्जेचा पॉवर प्लांट बघून घेऊ तुमच्या बरोबर. अरे वा मुस्तफा, कधीतरी आमच्या घरी पण येत जा. पण एक गोष्ट मात्र खूप छान झाली, तुझ्या बरोबर यांची भेट झाली. जर तुम्हाला अडचण नसेल तर आम्ही पण येऊ शकतो का तुमच्या बरोबर? एकदम बरोबर बोललात तुम्ही. आम्ही पण तुमच्या बरोबर जाऊन ती सोनं उगवणारी जमीन बघून घेतो की. नक्कीच, यात विचारायचं काय. चला, तुम्ही पण चला. ठीक आहे बिरजू, मी तर विचार करतोय जर एक पंप लावून आम्हा शेतकऱ्यांचे एवढे फायदे होत असतील तर पूर्ण पॉवर प्लांट लावले तर किती फायदा होईल नाही? अरे फक्त आम्हालाच का बरं, याचा फायदा तर पूर्ण गावाला होईल. अगदी बरोबर. अरे हे बघ, बोलता बोलता आपण चंद्रपूरला पोहोचलो सुद्धा. अरे हो की. आता आपण सरळ तिथेच जाऊया ज्याला पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत. हो, नक्कीच, का नाही. मुस्तफा भाई, हीच जागा आहे असं वाटतंय. हो, मला पण. अरे हाच का तो सोलर प्लांट? अहो मंडळी, तुम्ही समजे लपून लपून का बघताय? या की आरामात बघा, समजून घ्या. अरे मिया, तर तो तूच आहेस का ज्यानं शेतात सोनं उगवलंय? वय तसं तुम्ही म्हणू शकता. माझ्यासाठी तर सोनच आहे बघा. तर दादा, हे काय आहे ते आम्हाला पण सांगाल काय? म्हणजे मग आम्ही पण सोनं उगवू शकू. हो, का नाही. तसं काय आहे की मी PM कुसुम योजना प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याची मदत करते असं बघितलंय. मग ती सौर ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी वित्तीय सहायता असो किंवा मग फायदे आणि प्रक्रिया समजावणं असो. ओ, असं म्हणजे हे सगळं सरकारनंच केलंय? ओ दादा, या योजनेमुळे मला सौर ऊर्जेबद्दल कळलं
आणि मग पुढे सौर पॅनल बद्दल. मग काय, मी गावातल्या एका कॉम्प्युटरच्या दुकानात शिरलो आणि या संबंधातली संबंधी माहिती ऑनलाईन घेतली. अच्छा, पण भाऊ हे लावायला पैसा पण तर लागतोच ना. अहो हो भाऊ, किती मोठ्या प्लांटवर किती सहायता मिळेल त्याचा सर्व बंदोबस्त सरकारने केलाय. तुम्हाला फक्त काय करायचं, अर्ज करायचा आहे आणि तुमच्या खात्यात पैसे सरळ ट्रान्सफर होतील. अरे वा भाऊ, मी तर आजच अर्ज करून टाकतो. आणि मी पण आजच याची माहिती काढतो की माझा प्लांट केव्हापर्यंत लागेल. मग मी पण सोनं उगवायला मोकळा. अरे साले साहेब, तुम्हीच का बरं, मी पण तर आजच यासाठी अर्ज देऊन टाकतो. म्हणजे मी पण लवकरात लवकर माझ्या शेतात हे लावू शकेन. हा बरोबर. अगदी अगदी. हो ना. बाबा हे बघ, आज मला शाळेत माझ्या बाईंनी नवीन पेन्सिल दिली. हा? अहो जरा बघा, यांची मुलगी तर कुठल्या तरी मोठ्या शाळेत शिकते वाटतं. तिचा युनिफॉर्म तर बघा. अहो ताई, ही समधी त्या सोलर प्लांटची कमाल आहे बघा. सोलर प्लांटची ती कशी? अहो या सोलर प्लांटमुळे समजा झालं, याने जी वीज बनते त्याचा उपयोग फक्त शेतातच नाही तर उरलेली वीज आपण सरकारला विकू पण शकता की. याची माहिती तुम्हाला PM कुसुम योजनेत नक्की मिळेल. बस मी एवढंच केलंय आणि मग ते पैसे माझ्या या लेकीच्या शिक्षणावर वापरतो. अरे वा बिरजू भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलला होता बरं. हे फक्त सोनच नाही तर जादूची छडीच आहे बघा. चला आता लवकरात लवकर आपण अर्ज करूया. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या या आमच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. वा अक्षय, किती चांगली गोष्ट आहे नाही की आता जास्तीत जास्त लोक PM कुसुम योजनेविषयी जाणून घेत आहेत आणि तिचा लाभ उचलत आहेत. अगदी बरोबर ऊर्जा. पण ऊर्जा, हे बघ, अजूनही काही असे लोक आहेत ज्यांना या योजनेची माहिती पाहिजे आणि त्यांचे अजूनही बरेच प्रश्न देखील आहेत. अरे 31 अक्षय, जानेवारी मी तर 2024 म्हणेन पर्यंत की तसं भारतात आपण 13 लाख मागच्या stand 2 alone एपिसोड्स pumps ना मध्ये मंजुरी दिली गेली PM आहे. कुसुम योजनेच्या आणि सगळ्याच आतापर्यंत बाजूंबद्दल 3 लाख बोललो pumps आहोत. लावले देखील गेले पण आहेत. तरी सुद्धा आणि बाकी आपल्या वर्ष श्रोत्यांना माहिती 2025 देण्यासाठी पर्यंत सुरू करूया लावण्याचं आमची उद्दिष्ट ठेवलं गेलं खास आहे. सेगमेंट गप्पा गोष्टींमध्ये. तर श्रोत्यांनो, या सेगमेंट मध्ये आम्ही आपल्याला ऐकवतो तज्ञांचं मत. आमच्या मुलाखतकाराने नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या तज्ञांसोबत या विषयावर चर्चा केली होती. तर सादर आहे त्याच चर्चेचा अनुवादित भाग. हो बरोबर आहे ऊर्जा. म्हणजे काय होईल की आमच्या श्रोत्यांना परत एकदा सर्व गोष्टी समजतील आणि सगळं काही स्पष्ट देखील होईल. असंच करूया. चल तर सुरू करूया आमची खास सेगमेंट गप्पा गोष्टीमध्ये. गप्पा गोष्टी. सर, आपलं स्वागत आहे आमच्या अक्षय ऊर्जा आणि आपण या कार्यक्रमात. धन्यवाद. मी आपला हा कार्यक्रम ऐकतो आणि खरोखरच आपल्या या MNRE या उपक्रमाची कदर करतो. खूपच धन्यवाद सर याबद्दल आपले. तर आपण बोलत होतो PM कुसुम योजनेविषयी. हो. या योजनेला आपण किती खास समजता सर? हे पहा, कुसुम योजना ही एक अभिनव योजनाच नसून भारत सरकारच्या उपक्रमांपैकी सर्वात मोठा उपक्रम आहे, जी 49 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपाद्वारे स्वच्छ सौर ऊर्जा प्रदान करण्याची योग्यता देते. असं PM कुसुम योजना 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्थापनांचं समर्थन करते, ज्यांना 3 कॉम्पोनंटच्या रूपात ओळखतात. कॉम्पोनंट A मध्ये 2 मेगावॉट पर्यंतच्या क्षमतेचा डिसेंट्रलाइज प्लांट किंवा स्टील माउंटेड ग्रेडशी जोडलेला सोलर किंवा रिन्युएबल एनर्जी प्लांट लावू शकता. कॉम्पोनंट B मध्ये 7.5 HP क्षमता असलेल्या स्टँड अलोन सोलर पंपची स्थापना करू शकता. कॉम्पोनंट C मध्ये 7.5 HP पर्यंतची क्षमता असलेल्या वर्तमान ग्रिडशी जोडलेल्या कृषी पंपांचं सोलरायझेशन केलं जाऊ शकतं. सर, याच्या एलिमेंट विषयी बोलायचं झाल्यास या योजनेतील कॉम्पोनंट A नेमकं काय आहे? हे पहा, कॉम्पोनंट A अंतर्गत 500 किलो मेगावॉट पासून 2 मेगावॉट क्षमता असलेला सौर किंवा अन्य रिन्युएबल एनर्जीवर आधारित 20 प्लांट लावून घेऊन मुख्य रूपानं पडिकातील पडीक कृषी जमिनीवर स्थापित केला जाऊ शकतो. असं या योजनेअंतर्गत कृषी जमिनींवरही अनुमती असते जर सौर प्लांट स्टील पद्धतीनं स्थापन केलेला असेल तर.
म्हणजेच सौर पॅनलसाठी उंच संरचना आणि हे सुनिश्चित करण्यासाठी की कृषी कार्यक्रमावर प्रभाव पडला नाही पाहिजे, पॅनलच्या रांगांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. सर, हा लावून घेण्यासाठी कोण कोण पात्र असेल? व्यक्तिगत शेतकरी किंवा शेतकरी समूह, सहकारी समित्या, शेतकरी उत्पादक संघटन, जल उपयोगकर्ता संघ इत्यादी लाभ घेऊ शकतात. असं. फक्त ज्या जमिनीवर प्रोजेक्ट लावण्याचा प्रस्ताव आहे ती नजीकच्या विद्युत उपस्टेशन पासून 5 किलोमीटरच्या पर्यंतच्या आवारात असली पाहिजे. बरं. सर, हेही सांगा की यातून तयार झालेली वीज खरेदी कोण करणार? असं बघा, या कॉम्पोनंट पासून तयार झालेली वीज स्थानिय वीज वितरण कंपन्या निर्धारित टॅरिफवर खरेदी करतात. सर, कॉम्पोनंट ए खाली रिन्युएबल एनर्जी वीज प्लांटच्या विकासासाठी शेतकरी आपली जमीन भाड्याने देऊ शकतो का? हो. एक तर शेतकरी आपल्या जमिनीवर रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांना स्थापित करण्यासाठी किंवा मग पार्ट्यांमध्ये आपसात सहमतीनं नियमांप्रमाणे कोणा डेव्हलपरला जमीन भाड्यानं देऊ शकतो. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतरही आपली चर्चा चालूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सर, या योजनेत कॉम्पोनंट ए खाली कशा प्रकारची आर्थिक मदत उपलब्ध आहे? हे पहा, कॉम्पोनंट ए मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीच सबसिडी नाहीये. असं. पण हो, उत्पादित अक्षय ऊर्जा किंवा म्हणा रिन्युएबल एनर्जीला डिस्कॉम्सद्वारे पूर्व निर्धारित टॅरिफवर खरेदी केली जाईल. पीपीएचा अवधी प्रकल्पाच्या समाप्तीची तारीख म्हणजे सीओडी पासून 25 वर्षापर्यंत असेल. उत्पादित विजेचं प्रति युनिट 40 पैसे म्हणजेच खरेदीच्या आधारावर प्रोत्साहन किंवा म्हणा PBI 5 वर्षापर्यंत उत्पादित वीज खरेदी करायला डिस्कॉमला प्रतिवर्ष 6.6 लाख प्रति मेगावॉट, जे कोणतं कमी असेल, प्रदान केलं जाईल. आता या योजनेचा कॉम्पोनंट बी काय आहे त्याबद्दलही थोडं सांगा. हे बघा, कॉम्पोनंट बी खाली शेतकरी आपल्या वर्तमान डिझेलवर चालणाऱ्या कृषी पंपांना ऑफ ग्रीड क्षेत्रांमध्ये 7.5 HP क्षमतावाल्या स्टँड अलोन सौर पंपानं बदलू शकतो. 7.5 HP पेक्षा अधिक क्षमता असलेल्या पंपांना अनुमती दिली जाऊ शकते, पण मात्र केंद्रीय सबसिडी 7.5 HPच्या पंपासाठीच लागू असलेल्या सबसिडीपर्यंतच मर्यादित असेल. बरं. यासाठी कोण कोण पात्र असेल? कॉम्पोनंट बी साठी व्यक्तिगत शेतकरी, जलोपयोगकर्ता संघ, समुदाय किंवा क्लस्टर आधारित सिंचन प्रणालीला कव्हर केलं गेलंय. बरं. सोलर पंप लावण्यासाठी काही सबसिडी मिळते का? हो, अगदी. उत्तर पूर्व राज्य, डोंगराळ भागाची राज्य, युनियन टेरिटरीज आणि बेटांना सोडून सर्व राज्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे 30% सबसिडी प्रदान केली जाते. असं. उर्वरित 40% मात्र सौर पंप स्थापन करणाऱ्या शेतकऱ्याद्वारे गुंतवली जाईल. सांगितलेल्या टक्केवारीत सबसिडी बेंचमार्क लागत किंवा निव्वळ खर्च जे कुठलं कमी असेल त्यावर लागू होईल. बरं. राज्य सरकारला पाहिजे असेल तर ते आपल्या सबसिडीच्या दरात वाढ करू शकतात. उत्तर पूर्वेकडची राज्य, डोंगराळ भाग जसं हिमाचल, उत्तराखंड, युनियन टेरिटरीज आणि बेटांमध्ये सोलर पंपाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडून 50% सबसिडी प्रदान केली जाते. बरं. आणि राज्य सरकार किमान 30% सबसिडी प्रदान करते. शेतकऱ्याला फक्त 20%च गुंतवणूक करावी लागते. असं. जर राज्य सरकार आपल्या हिश्श्यातली सबसिडी द्यायला असमर्थ असेल तरीही शेतकरी केंद्र सरकारची 30% सबसिडी घेऊन सोलर पंप लावू शकतो. बरं. पण मात्र या संदर्भात शेतकऱ्याची गुंतवणूक 70% असेल. आणि जर उत्तर पूर्वेकडील राज्य, डोंगराळ राज्य किंवा युनियन टेरिटरी सुद्धा सबसिडी द्यायला समर्थ नसेल तरीही शेतकरी केंद्र सरकारकडून 50% सबसिडी घेऊन सोलर पंप लावू शकतो. असं. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतरही आपली चर्चा चालूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्रेक नंतर. सर, या योजनेचे कॉम्पोनंट सी म्हणजे IPS काय आहे याबद्दल आता आम्हाला सांगा. या कॉम्पोनंट अंतर्गत शेतकरी 7.5 HP क्षमता असलेल्या आपल्या वर्तमान ग्रीडशी जोडलेल्या कृषी पंपांना सौर ऊर्जेनं चालवू शकतात. बरं. या योजनेअंतर्गत किलोवॉटमध्ये पंप क्षमतेपेक्षा 2 पटीपर्यंत सौर PV क्षमतेचीच अनुमती आहे. म्हणजेच कोणा शेतकऱ्याजवळ समजा
5 HP पंप आहे, हं, तर तो त्याच्या दुप्पट क्षमतेचा म्हणजे 10 किलोवॉट पर्यंतचा प्लांट लावू शकतो. बरं. इतर राज्य कमी सौर पीव्ही क्षमतेची अनुमती देण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकतात, जो कोणत्याही स्थितीत HP पंप क्षमतेपेक्षा कमी नसेल. हं, शेतकरी सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न केलेल्या सौर ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी सक्षम असेल आणि अतिरिक्त सोलर एनर्जी डिस्कॉमला विकून आपलं उत्पन्न वाढवू शकतात. बरं. यासाठी कोण कोण पात्र असेल? कॉम्पोनंट सी IPS मध्ये व्यक्तिगत शेतकरी, जल उपयोगकर्ता संघ आणि समुदाय किंवा क्लस्टर आधारित सिंचन प्रणालीला कव्हर केलं गेलंय. बरं. पंपाच्या सोलरायझेशनच्या स्थापनेसाठी कोणती सबसिडी आहे का? हो, कॉम्पोनंट सी IPS मध्येही सबसिडी आहे. यात उत्तर पूर्वेकडील राज्य, डोंगराळ भागातील राज्य, युनियन टेरिटरीज आणि बेटांना सोडून सर्व राज्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकाराद्वारे 30% सबसिडी प्रदान केली जाईल हं, आणि उर्वरित शेष 40% वर्तमान पंपांच्या सौर ऊर्जाकरणासाठी शेतकऱ्याद्वारे गुंतवणूक केली जाईल. बरं. सांगितल्या गेलेल्या टक्केवारीत सबसिडी बेंचमार्क लागत किंवा निव्वळ खर्च जे कोणतं कमी असेल त्यावर लागू होते. आणि तिथेच दुसरीकडे उत्तर पूर्वेकडील राज्य जशी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, युनियन टेरिटरीज आणि बेटांसाठी वर्तमान पंपांच्या सौरीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे 50% सबसिडी प्रदान केली जाते. बरं. राज्य सरकारकडूनही किमान 30% सबसिडी प्रदान केली जाते. शेतकऱ्यांना फक्त 20% गुंतवणूक करावी लागते. हं, जर राज्य सरकार आपल्या हिश्श्याची सबसिडी द्यायला समर्थ नसेल तर मग शेतकरी तरीही 30% सबसिडी घेऊन सोलर पंप लावू शकतात. बरं. पण या स्थितीत शेतकऱ्याची गुंतवणूक 70% असेल. हं, आणि जर उत्तर पूर्वेकडील राज्य, डोंगराळ राज्य, युनियन टेरिटरीज किंवा बेट सबसिडी द्यायला समर्थ नसेल तरीही शेतकरी सरकारकडून 50% सबसिडी घेऊन सोलर पंप लावू शकतो. अच्छा. आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतरही आपली चर्चा चालूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सर, PM कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत भारतात किती लाभार्थ्यांना कव्हर केलं गेलं आहे आणि किती लोकांना आतापर्यंत हिचा लाभ पोहोचलेला आहे? हे बघा, तसा भारताच्या कानाकोपऱ्यात हिचा लाभ पोहोचलेला आहे. हं, पण जर मी आकड्यांच्या बाबतीत बोलायचं ठरवलं तर आतापर्यंत 3 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. अरे वा. सर, सर्वांना आता माहितीच आहे की PM कुसुम योजनेत सबसिडी दिली जाते. हो. तर कोणते बँक्स आहेत जे या योजनेअंतर्गत कार्यरत आहेत? या योजनेत सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि लघु वित्त बँका संपूर्ण देशात PM कुसुम योजनेअंतर्गत लाभ प्रदान करतात. सर, ही योजना देशाचं रूप बदलण्यास किती सहाय्यक आहे? फारच सहाय्यक आहे. मी तर म्हणेन कुठे ना कुठेतरी फारच महत्वपूर्ण आहे. हं, शेतकऱ्यांच्या विकासासाठी एका दिशेनं ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतेच, तिथंच दुसऱ्या दिशेनं पाहिलं तर त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणते. नक्कीच. त्यांना काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहन देते. आम्हा सर्वांना आपण ज्या पद्धतीनं आजकाल इंधनाचा वापर करतो ते माहितीच आहे. हं, ज्या प्रकारे त्याची खपत वाढतच चालली आहे, तर मग तो दिवसही दूर नाहीये जेव्हा ते संपून जाईल. त्यावेळी मात्र सौर ऊर्जा एक उत्तम, उपयुक्त आणि विसंबून राहण्याजोगा ऊर्जा पर्याय म्हणून समोर येतोय. नक्कीच. जिथं स्वतःची वीज निर्मिती केली जाऊ शकते तिथेच अतिरिक्त वीज सरकारला विकलीही जाऊ शकते आणि इथं शेतकऱ्याची भागीदारी फारच महत्वाची आहे. हं, तो उपयोग आणि फायद्याला उत्तमरित्या समजतो. आज शेतकरी आपल्या पडीक भूमीचा उपयोग करत आपलं घर आणि गावासाठी जे काम करतोय, वीज विकतोय, सोबतच पैसे देखील कमवतोय, तर एकंदरीत आपण म्हणू की केवळ आर्थिक स्तरावरच नाही, पर्यावरण आणि ऊर्जा स्तरावरही देशात एक सकारात्मक बदल घडून येतोय. नक्कीच. आणि हे कुठे ना कुठेतरी PM कुसुम योजनेमुळे शक्य झालंय. तर अशा प्रकारे आज शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाता म्हणून अग्रेसर होत आहे. फारच छान. आता या योजनेला घेऊन सरकारच्या भविष्यात काय नीती आहेत
यात काही नवीन भाग जोडण्यात येत आहेत का? हो, या योजनेला घेऊन भविष्यात सरकारच्या बऱ्याच नीती योजनेमध्ये आहेत. असं आता नुकतीच जानेवारी 2024 मध्ये या योजनेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली गेली आहेत. बरं. यामुळे शेतकऱ्यांना खूपच लाभ मिळणार आहे आणि भविष्यात PM कुसुम एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे मात्र निश्चित आहे. बरं सर, आता या योजनेशी निगडीत आपला व्यक्तिगत अनुभव कसा होता त्याबद्दलही काही सांगा. सांगतो ना. PM कुसुम योजनेसोबत मी सुरुवातीपासूनच जोडलेला आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाल्यास PM कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी सोलर पंप लावून आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत बनवत आहे, हं, आपल्या उपजीविकेमध्ये भर घालत आहे आणि PM कुसुम योजना विकसित राष्ट्र बनवण्यात आपलं महत्वपूर्ण असं योगदान देत आहे. होय सर, ते तर आहेच. विकसित राष्ट्राच्या संकल्पाला सिद्धीस नेण्यास PM कुसुम योजनेचं एक अतुलनीय योगदान असेल असा मला देखील विश्वास आहे. सर, या योजनेची तपशीलवार माहिती पाहिजे असेल तर ती आपल्याला कुठे मिळेल? फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण PM कुसुम पोर्टल जे pmkusum.mnre.gov.in वर जाऊ शकता किंवा टोल फ्री नंबर 1800-180-33333 वरही कॉल करू शकता. बरं. इथं आपल्याला सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतील. आणि इथे मी एक अजून महत्वाची सूचना देऊ इच्छितो. हां, ती म्हणजे तुम्ही PM कुसुम योजनेसंबंधातल्या फेक वेबसाईट किंवा फेक कॉल पासून दूर राहा. PM कुसुम योजनेचा अर्ज आपल्याला केवळ राज्य सरकारच्या वेबसाईटवर जाऊनच करायचा आहे, कुठल्या फेक वेबसाईटवर जाऊन मुळीच नाही. अर्ज करते वेळी अग्रिम राशी राज्य सरकारलाच द्यायची आहे, कुठल्या UPIच्या माध्यमातून कोणत्या फेक पोर्टलवर भरायची नाही. PM कुसुम योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवतील असा माझा ठाम विश्वास आहे. सर, आपले परत एकदा खूप खूप आभार. PM कुसुम योजनेशी निगडीत इतकी बारकाईने माहिती दिलीत त्याबद्दल. मला बोलावल्याबद्दल मी पण आपले आभार मानतो. परत एकदा मी MNREला तुमच्या माध्यमातून धन्यवाद देतो. हे त्यांचं पाऊल खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे. अक्षय ऊर्जा आणि आपण एक ज्ञानानं भरलेला पेलाच आहे जिथं सर्व माहिती दिली जाते. आपले आभार, धन्यवाद. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे प्रायोजित आमच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. ऊर्जा, आता कुठे मला वाटतंय की PM कुसुम योजनेची माहिती सगळ्या लोकांना पूर्णपणे मिळाली असेल. नक्कीच अक्षय. तशी एक माहिती माझ्याकडेही आहे. अगं, मग ती सांगायला आता तुला मुहूर्ताची गरज असेल का? चला सुरू करूया आमची पुढची सेगमेंट. तर श्रोते हो, आता जाऊ पुढच्या सेगमेंट मध्ये आणि जाणून घेऊया गोष्ट लई भारी. गोष्ट लई भारी. 31 जानेवारी 2024 पर्यंत भारतात 13 लाख स्टँड अलोन पंप्सना मंजुरी दिली गेली आणि आतापर्यंत 3 लाख पंप्स लावले देखील गेले आहेत आणि बाकी वर्ष 2025 पर्यंत लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. अक्षय ऊर्जा आणि आपण ही तर आहे जीवनाच्या संगे. अगं ऊर्जा, हा? वा, ही तर कमालीचीच माहिती आहे बघ. तसं दर महिन्याला हा आकडा किती वाढत असेल हे PM कुसुम योजनेचं पोर्टल pmkusum.mnre.gov.in यावर आपण बघू शकता. हो, नक्कीच. आणि योजनेशी निगडीत कोणतीही माहिती आपल्याला इथे मिळू शकते. अगदी बरोबर ऊर्जा. मग चला आपणही PM कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा आणि एक उत्तम भविष्य, उत्तम भारत बनवण्यासाठी मदत करा. श्रोते हो, आशा आहे की अक्षय ऊर्जा आणि आपण ह्याच्या या एपिसोडने आपल्या जीवनात एक नवीन उल्हास भरला असेल, तोही रोचक माहितीसोबत. आणि आमची ही माहिती आपल्यासाठी प्रेरणा बनली असेल, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याला एक नवीन रूप द्याल आणि पुढेही हा शो आपल्या सोबत असेल, प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्याला जागरूक करण्यासाठी. आणि ह्याच ऊर्जा आणि उत्साहासोबत की देशात अक्षय ऊर्जेला शहरात, गावागावात, घराघरात पोचवायचं आहे. आम्ही आपला निरोप घेतो.
याच आशेने की आपली भेट अशीच होत राहील. चालूच राहील अक्षय ऊर्जेने विकसित भारत बनवण्याचे आमचे प्रयत्न. आणि अशाच इतर उपयोगी योजनांबद्दल रोचक आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी ऐकत रहा आमचा हा शो. तर आता आम्हाला निरोप द्या आणि प्रतीक्षा करा भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे प्रायोजित या पॉडकास्ट मालिकेचा अक्षय ऊर्जा आणि आपणचा. तेव्हा श्रोत्यांनो, ऐकत रहा अक्षय ऊर्जा आणि आपण. तर मग परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. सूर्याच्या किरणांनी, नदीच्या तालावर, हवेच्या लहरींनी मिळते आहे अक्षय ऊर्जा. दिवस रात्र प्रत्येक प्रहर, प्रत्येक शहर, प्रत्येक नगर, चमकतो जीवनाचा प्रत्येक मार्ग. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे.